आता वळूयात अन्य बातम्यांकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व नवनियुक्त मंत्र्यांची पहिली परीक्षा मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच होणार आहे। प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी आपापलं पहिलं टार्गेट काय असेल, पहिली कामं काय करणार आहोत, पहिल्या 100 दिवसांचा आपापल्या खात्याचा ॲक्शन प्लॅन काय असेल हे तयार करण्याचे आदेश दिले आहेत। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करून सादर करावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही आणि काम सुरू करा असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। 100 दिवसांनी ॲक्शन प्लॅनपैकी किती कामं कशा पद्धतीने झाली याची सुद्धा तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतरच पहिल्या परीक्षेत कोण पास आणि कोण नापास हे ठरवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपल्या मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच नागपूर दौऱ्याच्या दरम्यान पत्रकारांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, आणखीन काय काय असणार आहे या पहिल्या परीक्षेत? मिलिंद, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा पदभार जवळपास आता महिना उलटतोय की त्यांनी पदभार स्वीकारलाय, पण यानंतर आता मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्याध्यापक झालेत असं म्हणावं लागेल, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या सगळ्याच मंत्र्यांना पहिली परीक्षा अर्थात 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन रेडी करण्याचे आदेश जे आहेत ते त्यांच्याकडून दिल्याचं कळतंय। या 100 दिवसांमध्ये कोणता मंत्री आपल्या खात्यासंदर्भात नेमकं काय काय काम करेल आणि इतकंच नाही तर हा ॲक्शन प्लॅन दिल्यानंतर ह्या 100 दिवसानंतर याचं मूल्यमापन म्हणजे या परीक्षेत नेमकं कोणाला किती मार्क पडले, कोण पास झालं तर कोण नापास झालं, या सगळ्याचा लेखाजोखा जो आहे तो ठेवला जाईल आणि त्यामुळे पहिल्या 3 महिन्यात अर्थात मोठं बहुमत घेऊन आलेलं सरकार जरी असलं तरी तेवढ्याच मोठ्या रांगेत अजूनही काही मंत्री जे आहेत अजूनही त्यांना अपेक्षा आहे की आपण हे मंत्री होऊ शकतो आणि त्यामुळं या मास्टर प्लॅनकडे याच अनुषंगानं बघितलं जात आहे। 3 महिन्यानंतर ज्याला कुणाला याच्यातनं काम दिसलं नाही किंवा येत्या काळात अशाच पद्धतीच्या अनेक गोष्टी असून अनेक लोकांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते। त्यामुळं आत्ताच्या मंत्र्यांना मंत्रिपद दिल्यानंतर केवळ काम हेच त्यांना पूर्णपणे मंत्रिमंडळात ठेवू शकतं असा काहीसा संदेश या निमित्तानं दिला जातोय। ठीक आहे राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे विधानसभा निवडणुकांच्या नंतर जोरदार राजकारण रंगलंय। मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाला आठवड्याच्या वर कालावधी उलटून गेला। आता पालकमंत्री पदाच्या वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्यातल्या मंत्र्यांमध्ये एक प्रकारे चढाओढ आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलंय। आम्ही तिघं मिळून पालकमंत्री ठरवू, तसं मुख्यमंत्र्याकडे कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवलं जात नाही, पण मला गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवण्याची इच्छा आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे आता गडचिरोलीचं पालकमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील। ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल। त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल। साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो। अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी।